सेवेसाठी कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी, समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी, समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी, समाज व्यसनमुक्त घडवण्यासाठी, समाज सुशिक्षित आणि सुसंस्कारित घडवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाव बेटी पढाव हा विचार समाजाच्या मनात रुजवण्यासाठी, महिला सबलीकरण करण्यासाठी, स्त्री पुरुष तुलनात्मक विचार समतोल करण्यासाठी, स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत आणि पुरुष जन्माचेही सन्मानाने कौतुक करण्यासाठी, अर्थात स्त्री व पुरुष यांना समान दर्जा देऊन समाजामध्ये समान वागणूक मिळण्यासाठी, देशातील, जगातील, विश्वातील, समाजातील स्त्री पुरुषांमध्ये बांधलेली विषमता टाळण्यासाठी आणि या सर्व गोष्टींचा विचार माणसाच्या मनावरती सुव्यवस्थितपणे बिंबवण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयोग, कीर्तन जुगलबंदीचा हा एक सुंदरसा प्रयोग, समाज रोखण्यासाठी, सृष्टीचा बॅलन्स राखण्यासाठी, देशाचा विकास घडवून आणण्यासाठी, उन्नत आणि पॉवरफुल देश घडवण्यासाठी आपला विषय आहे मुलगा श्रेष्ठ. पुरुष मंडळ आपला विषय काय आहे? काय आहे? मुलगा श्रेष्ठ. आणि हेही आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगाच श्रेष्ठ आहे, मुलगाच श्रेष्ठ आहे. आता मुलगी कशी श्रेष्ठ आहे ते या महाराजांनी पटवून द्या. आणि पटवून देत असताना अभंग हे सोडवावं. विठ्ठला विठ्ठला
पुढं पुढं. ते मागची छोटी छोटी मुलं या इथं पुढं पुढं या मुलांनी. मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? या विषयाचे चिंतन पाहण्यासाठी आपण जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगातून सांगतात की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. ज्या घरामध्ये सात्विक मुलं मुली आहेत त्यांचा देवालाही आनंद वाटतो. आता सात्विक मुलं मुली कोण बरं? तर जे गीता भागवत श्रवण करतात ते. आणि असे जे काही गीता भागवत श्रवण करणारे आहे तुकोबाराय म्हणतात की माझ्या हातून त्यांची सेवा घडो. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला एकंदरीत या अभंगातून तुकोबाराय मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीला अगोदर स्थान देतात. कसे लक्ष देऊ नये का? आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. माता अगोदर, माता अगोदर मग पिता. कुळी कन्या पुत्र, कन्या अगोदर, कन्या अगोदर मग पुत्र. गीता भागवत करीती श्रवण, गीता अगोदर. आणि गीता श्रीलिंगी आहे. गीता अगोदर मग भागवत. आणि या गीता रूपी मुलीचा जन्म महाभारत रूपी ग्रहस्थ आश्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या गीता रूपी मुलीने अर्जुन रूपी समाजाचे कल्याण केलेले आहे. पण ती गीता आमच्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही कळायला तयार नाही. गीता कळायला तयार नाही म्हणून तर माणसाच्या जीवनातील दुःख जायला तयार नाही. काही काढलं तर काहीच कळत नाही, अजिबातच अक्कल नसती. एक हुशारराव निघाला सासूरवाडीला. चहा प्यायला टपरीवर थांबला. टपरीवाल्याने विचारलं, का रे हुशारराव कुठं निघाला? सासूरवाडीला. कशाला? बायकोला आणायला. दुकानदार म्हणाला, आरती नाही येणार का? आरती विधवा झाली. अरे राम, आला माघारी. हुशारराव आईने विचारलं, का रे हुशारराव बायकोला का नाही आणलं? आई ती नाही येणार का? आरती विधवा झाली. आई म्हणाली, अरे गाढवा, तू जिवंत असताना ती कशी काय विधवा होईल? हा म्हणतो, आई मी जिवंत असताना तू नाही का विधवा झाली? अरे गाढवा, तुझा बाप वारला म्हणून मी विधवा झाले. हा म्हणतो, मग तिचाही बाप वारला असेल म्हणून ती विधवा झाली असेल. म्हातारीने जेच दांडकं उचललं असा हुशारराव ठोकला खटाखट खटाखट. हा म्हणतो, आई 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 मार नको नाही तर मी पण विधवा होईल. विठाला आशांना कधी कळायची बरं गीता? असो, तुकोबाराय मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीला अगोदर स्थान देतात. म्हणून आपले म्हणणे आहे की मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा.
तेव्हाच आपल्या मुक्ताई महाराजांनी तुकोबरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. महाराजांनी आपोलिया हिता जो असे जागता या अभंगाचा अर्थ सांगितला. सांगितला की नाही? सांगितला. पण तो अर्थ महाराजांनी मनाला वाटेल तोच सांगितला. महाराज काय म्हणाले? जे ध्यान देऊ नाही का, जे स्वतःच्या हिताला जागणारे आहेत त्यांचे माता पिता धन्य आहे, असे महाराज म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? पोरांना म्हणाले की नाही? म्हणाले. पण या चरणाचा अर्थ असा नाही. तुम्ही म्हणाल मग महाराज या चरणाचा अर्थ कसा आहे ते तुम्हीच सांगा. मी सांगते, ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण तुमचं लक्ष आहे ना? पण नक्की? नाहीतर काय काय माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारख्या झटके मारायचे, सारख्या झटके मारायचे. मी म्हटलं मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाल्या नाही नाही महाराज शेळी बांधली. म्हटलं मग बकरू बांधायचं विसरला का? मावशी म्हणाल्या अहो महाराज शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटका पण आणला. पण म्हटलं पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं मावशी अगोदर जर कडी लावलेली असेल तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर जर कडी लावलेली असेल तर राम 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 राम. मावशी भर कीर्तनातून उठल्या ना घरी जायला. पाठीमाग सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाले आत्याबाई कुलूप बरोबर लावलेले आहे, बसा खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाली. आता मला सांगा असं कुठं श्रवण असतं का? असतं का? मग श्रवण कसं असावं? तुकोबराय म्हणतात असं श्रवण असावं, असं श्रवण असावं की त्या श्रवणाने आपल्या ठिकाणचे भेदाभेद नष्ट होऊन गेले पाहिजे. असे माणसाने ऐका. असं तुम्ही ऐकताय ना? पण नक्की? तर मग ऐका. आपोलिया हिता जो असे जागता म्हणजे जो, जे नाही, जो आपल्या हिताला जागणारा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. जे नाही, जो पुरुष, जो माणूस, जो मुलगा आपल्या हिताला जागणारा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. तिचे माता पिता नाही, त्याचे माता पिता नाही, त्यांचे माता पिता नाही, तर त्याचे माता पिता धन्य आहे. आणि हे महाराज म्हणाले की त्यांचे माता पिता धन्य आहे. मग या महाराजांनी या भंगाचा अर्थ मनाला वाटेल तो सांगितला की नाही? सांगितला की नाही? या त्या बोलणारच नाही, ते आमच्या पार्टीचे. या महाराजांना अभंगाचा अर्थच कळाला नाही आणि निघाले कीर्तन करायला. विठ्ठल तुकोबरायांनी नंतरच्या चरणामध्ये स्त्रीला प्राधान्य दिलेले आहे ही गोष्ट खरी आहे, पण सुरुवात करताना बाकी पुरुषाला धन्यता देऊन केलेली आहे. कारण तुकोबरायांच्या समोर जे स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांची यादीच चालली असावी. कोणती यादी? संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. संत नामदेव महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. संत गोरोबा काका स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. बळीराजा स्वतःच्या हिताला जागा होता, इतका जागा होता, इतका जागा होता की बळीराजाच्या गुरुने म्हणजेच शुक्राकोस तुझ्या पुढे प्रत्यक्ष भगवान विष्णू वामन बनून आलेला आहे. 3 पावले
देऊ नकोस. तरीही बळीने गुरुचे ऐकले नाही आणि भगवंताला 3 पावले भूमी दान दिलीच. पुढचे चरित्र माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहिती आहे. आणि मग बळीची माता म्हणाली, बळीराजाच्या मातेचे उद्गार आहेत, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया, अरे ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. याला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणार. अरे कुणाला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणारा. आंधळ्या माता पित्याने इच्छा प्रगट केली, बाळ बाळ अरे काशीला जावं वाटत. कोण होता तो बाळ? श्रावण बाळ. श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या पारड्यात माता पितांना बसवलं. काशी यात्रेला निघाले. रस्त्यात माता पितांना तहान लागले. एका झाडाखाली कावड ठेवली. पाणी आणण्यासाठी गेला. दशरथ राजाचा बाण लागला, प्राण सोडला, मेला. स्वतःच्या हिताला जागला. आणि माता पितांची सेवा करणं हे आपले हित आहे, स्वतःचे हित आहे. आणि ते आपल्या हितासाठी तो जागला. आणि ते आपल्या हितासाठी तो जागला. म्हणून तुकोबराय त्याच्या माता पित्याला धन्यता देतात अभंगाच्या वृद्धाश्रमात पाठवते. सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात श्रेष्ठ की ज्या मुलासाठी आई बापाने प्राण सोडावे, ज्या मुलांसाठी आई बापाने प्राण सोडावे तो मुलगा श्रेष्ठ. कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? ऐकलं का महाराज? कोण श्रेष्ठ आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज साळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल रामकृष्ण म्हणा. रामकृष्ण आत्ताच आपल्या महाराजांनी
हारडून ओरडून घसात आणून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की मुलगाच श्रेष्ठ आहे. ते पटवून देत असताना महाराजांनी संतांच्या नावाची यादीच सांगितली. ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, गोरोबा काका, श्रावण बाळ, बळीराजा यादीच सांगितली. पण जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, मीराबाई, कान्होपात्र ही नावं यांना का आठवली नाहीत? मग या यादीच्या वेळेस यांच्या डोक्याची काय खोकी झाली होती का? पण नाही, सत्य स्वीकारायचंच नाही ही यांची वाईट सवय आहे. आणि वाईट सवयीवरून काय होतं एक उदाहरण सांगते. अगोदर टाळी वाजवून भजन करा विठ्ठला. एका माणसाला जास्त वेळ झोपायची वाईट सवय होती. गेला पाहुण्याच्या गावाला, झोपला, पण त्याची झोप होती डोळेवाशी झोप. म्हणजे झोपायचा पण डोळे उघडेच, झोपला पण डोळे उघडेच. मी हाय अजून पाकीट घेतल्याशिवाय आपण जात नाही. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, हा काय उठलाच नाही. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पण पाहुणा काय उठानाच. घरधणीने विचार केला, पाहुणा का बरं उठाना? घरधणीने पाहुण्याच्या जवळ जाऊन पाहिलं, पाहुण्याचे डोळे उघडे. घरधणी म्हणतो गेला, बहुतेक घरधणीने सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन केले. सगळे पाहुणे रावळे जमा झाले. एकाने तर येतानाच हार, फुला, मडका, सुतळी, पांढरा कापड, बापू सगळं घेऊन आला. सगळे पाहुणे रावळे कडकडाने बसलेले, मधी हा झोपलेला, डोळे उघडे. तेवढ्यात त्या मधी झोपलेल्याने जांभई दिली. जे लोक उठून पळाले चकाडूम, हा म्हणतो अरे थांबा थांबा थांबा, अरे आलो आलो. काही काही पळता पळता पार उलटून पडले. विठ्ठला एवढे फजिती का झाली बरं? जास्त वेळ झोपायची वाईट सवय. तसे सत्य स्वीकारायचेच नाही ही या महाराजांची वाईट सवय आहे. महाराजांनी संतांच्या नावाची यादी सांगितली, पण या जगामध्ये महिला संत सुद्धा आहेत. नवे नवे आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा फार थोर महिला झालेल्या आहेत. नवे नवे आजही आहेत. भारताच्या माजी राष्ट्रपती 25 जुलै 2007 ला भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून संपूर्ण भारत देशाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. राजस्थानच्या गव्हर्नरही राहिलेल्या आहेत. त्या गरीब वर्ग, मुलांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. एवढेच नाही, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या, परंतु डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. हे आमच्या भारताचं वैभव आहे. पदर पदर बचत गट नाही, तुम्ही नका घेऊ आता पटापटा, मी तुमचं सांगतच नाही. हे पदर बिदर सगळं पूर्वी होतं, आता नाही. स्वर्गीय इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. अनिता देसाई फार मोठ्या लेखिका झाल्या. कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. किरण बेदी पोलीस सेवेत सहभागी होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. बेंची भुट्टो या इस्लामी
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मदर टेरेसा यांची मानवाची सेवा करणारी महिला म्हणून संपूर्ण जगात कीर्ती पसरली. महादेवी वर्मा यांना हिंदी साहित्यामध्ये ओळखत नाही असा तर माणूसच नाही. मारिया मॉन्टेसरी इटली देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. मॉरियन डोनोव्हान यांनी गेर घासणाऱ्या पहिल्या लेथ मशीनचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. शकुंतला देवी यांना तर मानवी संगणक म्हटलेला आहे. कुठल्याही साधनाचा उपयोग न करता अवघडातील अवघड गणिते त्या सहज सोडवतात. सानिया मिर्झाने आपल्या टेनिसचा झेंडा संपूर्ण जगभरात फडकवला आणि आमच्या सिंधुताई सपकाळ यांनी पण या सर्व महिला यांना दिसल्याच नाही. दिसतील कशा? अभ्यासच करायचा नाही, डबक्याच्या बाहेर पडायचंच नाही, घरातलंच गुणगान करायचं. अशीच एक महिला तिच्या काय पाहतो आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या आणि ती म्हणते सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या. दुसरी एक महिला गात होती, गावाच्या पाटला निक चाल आणि माझ्या बंधुराया बसाया इमान वाडी आणि हातात पडली बेडी वै जातय ते गुरु गुरु. अगं बाई जगात डोकं. त्या महिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन जगामध्ये विशेष कार्य केलेले आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा सात्विक मुलींचा देवालाही आनंद वाटतो. आणि हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन समाजाचा विरोध सहन करून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आमची स्त्री ही सुशिक्षित केली. आज आमची स्त्री शिक्षित आहे. आज आमची स्त्री शिक्षित आहे, सुशिक्षित आहे. ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. मग मला सांगा, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा पुरुष श्रेष्ठ की स्त्रियांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवणारी स्त्री श्रेष्ठ? स्त्री म्हणजे मुलगी श्रेष्ठ. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, यांना ऐकू आलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच मला बडबड्या म्हणणाऱ्या या मुक्या महाराजांनी सांगितले, नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की मुलगी श्रेष्ठ आहे. या महाराजांनी काही सरासर विचारच केला नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला. एक मुलगी 18-19 वर्ष वयाची, ती बातम्या वाचायची. खून, छळ, हत्या, आत्महत्या. तिने त्या बातम्यांचा अभ्यास केला आणि त्या बातम्यांवरून तिने असा निष्कर्ष काढला की सून नावाच्या स्त्रीचा जास्त छळ होतो. सून नावाच्या स्त्रीला फार त्रास दिला जातो. सून नावाच्या स्त्रीच्या जास्त आत्महत्या होतात. सासू नावाच्या स्त्रीचा
सासूचा छळ होत नाही, सासूला त्रास दिला जात नाही, सासूची आत्महत्या होत नाही. मग एक दिवस ते आपल्या मैत्रिणीला म्हणाली, मी आहे ना बया सून होणारच नाही, मी सून होणारच नाही, मी डायरेक्ट सासू होणार. जमल का? जमल का पोरींनो? जमल का? आजीबाई खरं सांगा, बायको न होता सून न होता डायरेक्ट सासू जमल का? काही साराचा विचारच केला नाही. तसं मला तरी वाटतं आपल्या महाराजांनी सुद्धा काही सारासार विचारच केला नाही. माणसाने सारासार विचार करावा, सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी विठोबाची. महाराज म्हणाले की मुलगी श्रेष्ठ आहे. जी मुलगी सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी नवऱ्याबरोबर दररोज भांडते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी नवऱ्याला घटस्फोट मागते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? पार्टी पक्की आमची. नवऱ्याला भांडी घासायला लावून स्वतः बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला बाळ सांभाळायला लावून स्वतः पार्टीला जाणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? वरातीत मिरवणुकीत दारू पिऊन डीजे समोर नाचणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशनच्या नावाखाली चित्र विचित्र कपडे घालणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशन करणाऱ्यांना तर वाटतं आमचा देह जणू काय चिरंजीवच आहे की काय, म्हणून त्या देहाला एवढं सजवतात, एवढं नटवतात. अरे फॅशन करू नये असे आम्ही म्हणत नाही, फॅशन करा, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं, काहीतरी प्रमाण नसावं. या फॅशन बद्दल एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतात. करायचे नाही, पण समाज प्रबोधनासाठी आज हे बोलणं गरजेचे आहे. याचा अर्थ सर्वच मुलं मुली असं वागतात असं नाही. बहुसंख्येने मुलं मुली शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचतात आणि आपल्या आई बापाची मान उंच ठेवतात. त्यांना माझे त्रिवार वंदन. आज आमची तरुण तरुणी शाळेचा अभ्यास न करता मोबाईल मध्ये गुंतलेले आम्हाला दिसतात आणि परिणामी शाळेमध्ये नापास होतात. मग नापास झाले की काही काही महाभाग आत्महत्या करतात. अरे आत्महत्या करणे हा योग्य पर्याय नाही. माणसाने आत्महत्या करूच नाही.
आत्महत्या करण्यासाठी आई वडिलांनी तुम्हाला लहानचे मोठे केलेले नाही. आत्महत्या करण्यासाठी आई वडील तुमच्यावर खर्च करत नाही. आई वडिलांचा विचार करा, त्यांची आज्ञा पालन करा. माता पित्यांची आज्ञा पालन करणारा मुलगा. बातमी मंथरीला समजली. मंथरीच्या तर पोटातच गोळा उठला आणि बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं चांगलं दिखवतच नाही. त्यांचं मनच वाईट असतं. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. वाईटांच्या मनात काय वाईटच विचार येत असतात. एक जावई सासरवाडीला गेला. सासऱ्याची गाडी घेऊन फिरायला गेला. संध्याकाळ झाली, घरी येईनाच. सासूबाई चिंता करू लागल्या, अजून कसे येईनात, कुठे गेली असतील, अजून कसे येईनात, दारू तर नसतील ना पिले. सासरा म्हणतो, अगं असे वाईट विचार करू नकोस. माणसाने असे वाईट विचार करू नये. माणसाने चांगले विचार करावे. काय झालं असेल मग? अगं कदाचित त्यांचा ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये ते मेले असतील. पायाचे चांगले विचार. दुसऱ्याला म्हणतो चांगले विचार करा. आणि याचं आणि बऱ्याच लोकांचं असंच असतं. खरा तो एकची धर्म जगाचे गेली कैकेयीकडे. कैकेयी म्हणाली, अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे. माझा राम राजा होणार आहे. मल्लोक सांग. अगं पण मल्लोक सांग. पुढचे रामायण माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहिती आहे. मंथरेने कैकेयीची बुद्धी फिरवली. राजा दशरथाकडे 2 वर मागून घेतले. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. 14 वर्ष वनवास. किती वर्ष वनवास? किती वर्ष वनवास? 14 वर्ष वनवास. कोणी दिला? कैकेयी आणि मंथरेने. कोणी दिला? कैकेयी आणि मंथरेने. मग आता मला सांगा, प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासाला पाठवणाऱ्या कैकेयी आणि मंथरा श्रेष्ठ? प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासाला पाठवणाऱ्या कैकेयी आणि मंथरा श्रेष्ठ की माता पित्यांची आज्ञा पालन करणारा मुलगा श्रीराम श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? राम श्रेष्ठ. आणि राम हा मुलगा आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? तुम्ही कोणत्या तरी एकाच पार्टीकडून बोला. ते आमच्याच पार्टीकडून आहे. कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? अजून मोठ्या आवाजात सांगा, महाराजांच्या कानाला सर्दी झालेली आहे. कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार मुक्ताई महाराज चाळक काय तुंतुण वाजवतात ते आपण पाहू. विठ्ठला. तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, हे बघ रामू, आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला विचारायचं, मॅडम अमेरिकन आणू का इटालियन आणू, जपानी आणू की चायना आणू का इंडियनच आणू, काही नाही, फक्त फुशारकी मिरवण्यासाठी. एक दिवस तिच्या सासरकडचे पाहुणे आले. 7-8 मंडळी आली. मग तिने रामूला आवाज दिला, अरे रामू, पाहुण्यांना नाश्ता घेऊन ये. रामू आला, मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू की चायना नाश्ता आणू का इंडियनच नाश्ता आणू. ती म्हणाली इंडियनच नाश्ता आणू. आता त्यांच्या घरी इंडियनच नाश्ता होता, कांदा पोहे खा, कांदा पोहे. एवढ्यात एक जण म्हणाला, वहिनी
आमचे भैया कुठं दिसत नाही हो. भैया कुठं गेले, भैयाला तर बोलवा. मग तिनं रामूला आवाज दिला, अरे रामू, दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये बरं. रामू आला, मॅडम अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना आणू, जपानी मिस्टरांना आणू की चायना मिस्टरांना आणू का इंडियनच मिस्टरांना आणू. हिनं तर डोक्यालाच हात लावला. पाहुणे म्हणू लागले, चायला हिनं एवढे नवरे कधी केले. आणि ही एवढे नवरे करेपर्यंत आपला ठाम्या काय करीत होता, आपला वसवा झोपला होता का काय. जसं त्या बाईला टिमकी गाजवायची लय हौस, तसं मला तरी वाटतं मला तुंतुना म्हणणाऱ्या या महाराजांची सुद्धा अशी टिमकीच असली पाहिजे. कशावरून लक्ष देऊ नये का, तुम्ही ऐकताय ना. पण हा, मग लक्ष देऊ नये का. महाराज काय म्हणाले, ज्या मुली वराती समोर डीजे समोर दारू पिऊन नाचतात त्या मुली श्रेष्ठ आहे का, असं महाराज म्हणाले की नाही. पुरुष मंडळ म्हणाले की नाही. हो म्हणा. पण मला सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपतींच्या शिव जयंतीला छत्रपतींसमोर दारू पिऊन डीजे लावून नाचणारी ती मुलं श्रेष्ठ आहेत का. एवढेच नाही, महाराज आणखी काय म्हणाले, नवऱ्याने भांडी घासावी, नवऱ्याने भांडी घासावी आणि बायकोने बेरवट पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड सोबत गप्पा माराव्या, मग ती गप्पा मारणारी मुलगी श्रेष्ठ का, असं महाराज म्हणाले की नाही. बचत गट तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना, असं महाराज म्हणाले की नाही. मुलींनो म्हणाले की नाही. पण मला सांगा, ती ज्याच्या बरोबर गप्पा मारते तो तिचा बॉयफ्रेंड, म्हणजे तो एक मुलगाच आहे ना. मग तो मुलगा श्रेष्ठ का. अहो महाराज, एका हाताने टाळी वाजत नाही, या टाळ्या गुपचूप वाजतात, त्याही दोन्ही हाताने. आणि एका हाताने टाळी वाजवायची ठरली तर ती वाजते, पण मग ती समोरच्याच्या कानात. कशी वाजून दाखवू का तुम्हाला, तशी मी या महाराजांच्या गाण्यात वाजवणार नाही. सांगण्याचे तात्पर्य, अधपतनासाठी, संस्कृतीचा ह्रास होण्यासाठी, विनाशासाठी फक्त मुलीच किंवा फक्त मुलाच जबाबदार नसून जबाबदार हीन मुला मुली याला जबाबदार आहे. म्हणून आजकालच्या मुला मुलींना जबाबदार बनवणे गरजेचे आहे. त्यांना जबाबदार बनवण्यासाठी, त्यांना कर्तव्य दक्ष घडवण्यासाठी, त्यांना सुसंस्कारित घडवण्यासाठी, त्यांना खरे मानव घडवण्यासाठी, त्यांना खरे ज्ञानी घडवण्यासाठी, त्यांना गीता भागवताचे श्रवण घडवणे गरजेचे आहे. अखंड भगवंताचे चिंतन घडवणे गरजेचे आहे. आणि हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या. भागवत
सरत आल्या. हातपाय हलवता हलवता एका डुकरणीची शिपटी याच्या हातात आली. हा शिपटी ओढत ओढत म्हणू लागला, पिंकीची आई गावापासून येणे गावाया लागली गाड्या, हिचा का बाप कटवता. ह्या गाडवाला पिंकीच्या आईची विडी डुकरणीची शिपटी कळाना. सांगा बरं ही किती कुळांचा उद्धार करतील. विठाला दारू पिऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतात, आई बापाची मारहाण करतात. अरे आई वडीलच आपले भगवंत आहे हे सुद्धा तो विसरून जातो. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे हे सर्व का? त्याचे कारण आहे. त्याचे कारण असे आहे, हे सर्व स्वीकारण्याची हिम्मत
सर्व स्वीकारले की मग मुलीच्या दोन्हीही कुळांचा उद्धार झाला म्हणून समजा. वा. मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते, भले का बालकणीतून असाना, पण ते ऐकतात ना कीर्तन. मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. मग कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी सांगा, कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? तुम्ही म्हणाल महाराज, मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? चालू द्या रातभर. तुम्ही म्हणाल आमचीच डोके चक्रावून गेली, याचे उत्तर तुम्हीच सांगा. सांगतो, पण त्या अगोदर सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई, मृदुंगचारिणी देखील दंदन दंदन पखवाज वाजवला. गायनाचारिणी सुद्धा जीव तोडू तोडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केले नाही? काहींनी केले बरं का, काहींनी मनापासून केले. पण काहींनी कसे केले? विठवार गाय, विठवार गाय, विठवार गाय. हे काय भजन झालं का बरं? एक जण म्हणाला, काय मध्येच ठोबारकमय ज्ञानेश्वर माऊली कशासाठी असतं? दुसरा म्हणाला, तुला माहित नाही का? हा म्हणतो, नाही बुवा, हा सांगतो झोपेतली जागे करायला. आणि झोपतात ना, काही काही जण खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांची झोपेचेही बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते डोळेवाशी झोप, आहे का गेला ते सुद्धा कळत नाही. काहींची झोप असते तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या विचारलं, अरे रात्रीचं कीर्तन कसं होतं? हा सांगेलच, खारट खारट होतं बुवा. काही काही जण तर झोपेतच बरळतात. एका ठिकाणी काल्याचे जागरचे असे 2 कीर्तन होते. जागरचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याचं कीर्तन होतं. त्याच गावामध्ये झोपले. इकडून 2 म्हाताऱ्या, इकडून 2 म्हाताऱ्यांमध्ये मी झोपले. झोपल्या झोपल्या एक म्हातारी म्हणते, मग ताई घाबरू बिबरू नको बर का? मी म्हटलं, का माझी? आज शनी अमावस्या आहे. आता शनी अमावस्या म्हणल्यावर माझं काळीच लागलं धडधड 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 करायला. बरं दुसरीने का बसावणार? दुसरी म्हणते, मग ताई रात्रीचं उठू नको बर का, बाहेर जाऊ नको बर का? म्हटलं
स्मशानभूमीत प्रेत जळतय. माझ्या डोक्यात आधीच शून्य आमोशा, त्यात म्हातारीनं दाखवला मला जाळ. मला कुठं झोप येते, म्हाताऱ्या गेले झोपी का समोर ढना 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 जाळ. डोळे झाकले आमोशा, डोळे उघडले का जाळ. मला काही झोपच येईना. म्हाताऱ्या लागला ना भरायला. एक म्हातारी म्हणते म्हणजे खाऊ का. बरं आता दुसरीने तरी का बसावं ना. दुसरी लागली म्हणायला. माझी काय साधी हाल झाली का. अवजारी गोदडी वल्ली झाली. घामानी घामानी घामानी. भजन झोप मोडण्यासाठी नसते, भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या. सर्वांनी हात वर घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले ही गोष्ट खरी, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांनी घडवले. मा जिजाऊ साहेब
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वरांचे घडवले, पण छत्रपतींना मा जिजाऊ आईसाहेबांनी घडवले आणि मा जिजाऊ आईसाहेब या एक मुलगी आहे. मग कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने 11 प्रयोग केले. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने 11 प्रयोग केले. त्या भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी देवाने अवतार घेतला. कोणी? देवाने. कोणाला वाचवण्यासाठी अवतार घेतला? भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी. भक्त प्रल्हाद कोण? मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? संत जनाबाई महाराजांना देव जात्यावर दळण लागला. कोण? देव कोणाला दळण दळू लागला? जनाबाईला. जनाबाईला. जनाबाई महाराज कोण? मुलगा का मुलगी? कोण श्रेष्ठ? कोण महान आहे? महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून महिलांना सुशिक्षित केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून महिलांना सुशिक्षित केले. ते एक पुरुषच आहे. पुरुष म्हणजेच मुलगा आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीबाई फुलेही होत्याच ना. आणि त्या एक स्त्री आहे, म्हणून स्त्रीची जोपासना ही करावीच लागेल, कारण स्त्री ही एक मुलगी आहे. मग कोण श्रेष्ठ? सर्व महिला मंडळ सांगा, कोण श्रेष्ठ आहे? तुम्ही काय महिला मंडळ आहे का? कोण श्रेष्ठ आहे? स्त्रीची जोपासना करावीच लागेल. स्त्रीचा सांभाळ करावाच लागेल. पण स्त्रीची जोपासना करणारा, स्त्रीचा सांभाळ करणारा तो एक पुरुषच आहे. आणि तो पुरुष वाघ आहे. वाघ. वाघ म्हणजे मुलगा आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? पण त्या वाघाला सांभाळणारी त्या वाघाला दूध पाजून मोठा करणारी, नवे नवे त्या वाघाला जन्म देणारी ही वाघीण आहे. वाघीण ही मुलगी आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे, आणि पत्नी शिवाय पती अधुरा आहे. पत्नी शिवाय पती अपूर्ण आहे, म्हणून पत्नी म्हणजे मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? सर्व महिला मंडळ सांगा, कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? पत्नी शिवाय पती अपूर्ण आहे ही गोष्ट खरी आहे. पत्नी शिवाय पती अपूर्ण आहे ही गोष्ट खरी आहे. पण सुंदर आणि रमणी जरी पुरुषाविन कामेन शोभा न पवे बाप. मुलगा वारस आहे, मुलगी पारस आहे. मुलगा शब्द आहे,
लय लवकर आलं. स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे, स्त्री बहीण आहे, म्हणून स्त्री ही फार महत्वाची आहे. आता माझ्याही लक्षात आले, स्त्रीला शोभा ही कुंकवानेच आहे, म्हणजे स्त्रीला शोभा ही सौभाग्यानेच आहे, म्हणजेच पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही. म्हणून पुरुष ही श्रेष्ठ आहे आणि स्त्री ही श्रेष्ठ आहे, मुलगा ही श्रेष्ठ आहे, मुलगी ही श्रेष्ठ आहे. म्हणून मुलींना जन्माला येऊ द्या, स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत करा, तरच आम्हा मुलांना बायका मिळतील. मुलगा जन्माला आला तर पेढे वाटू नका आणि मुलगी जन्माला आली तर बर्फी वाटू नका. मुलगा मुलगी कोणीही जन्माला येऊ द्या, आनंदाने मिष्टान्न भोजन द्या, आनंद उत्सव साजरा करा. आणि ज्यांनी सात्विक मुला मुलींना जन्माला येऊ दिले, ज्यांनी स्त्रीभ्रूण हत्या केलीच नाही, नवे भ्रूण हत्याच केली नाही, अशा सात्विक परिवाराची तुकोबाराय म्हणतात, माझ्या हातून सेवा करू. बालक बबडा बुलिका बाकुडा विसुका पावली ते चोज करुणी माऊली विजय जेवी. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा आमचे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज साळक यांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मावशी ओ मावशी बसा की खाली, बसा की खाली मावशी 2 मिनिटं. चष्म्यावाले मावशी बसा खाली. मधीच उठून घरी जाईन त्याला घरी गेल्यानंतर विंचू चावत. 2च मिनिटं बसा. ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे श्री संत गजानन महाराज फलक समिती या मंडळाने खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. त्याचप्रमाणे या सर्व समितीचे अध्यक्ष गजानन भाऊ ठाकरे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. त्याचप्रमाणे आजचे सौजन्य ज्यांचे आहे युवा उद्योजक बंटीभाऊ गणेशराव शेबे, पवनभाऊ गणेशराव शेबे, त्यांचेही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे समितीचे सदस्य
मुरली काका आहेर, त्याचप्रमाणे सर्व सदस्य मंडळी, सुशांत भाऊ इंगोले ज्यांनी फोन केला होता, आमचे देवानंद काका इरेगावकर, त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते. या सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथ संगत करणारे सर्वच कलाकार मंडळी, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण राम महाराज असतील, त्याचप्रमाणे सर्वच गायनाचार्य विनेकरी दादा, आमचे पेटी मास्तर महाराज, दोन्ही तुतारीवाले दादा, सर्वच बाल टाळकरी मंडळी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट कथाकार हरिभक्तपरायण महेश कृष्णजी महाराज, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले, पार्ट्या बदलणारे, कीर्तना झोपणारे नको का, तर कोणीही झोपले नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. शूटिंगवाले दादा, त्यांचेही मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि या ठिकाणी सेवेला पूर्णवीर. गजानन फलक समिती धारातर्फे आग्रहाची विनंती, पल्लरी जाऊ द्या. प्रेक्षकांना आग्रहाची विनंती की पतंगा लढीचं जाऊ द्या. ठिकाणी कीर्तनाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली आहे, पहिल्यांदा मिळाला आहे. तेव्हा सर्व अंबिकानगर वासियांच्या वतीने जोरदार टाळ्या.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण Hare